माझा जन्म बारामतीतला आहे आणि माझे वडील सिद्धराम आबा भुजबळ हे आपल्या वाल्ह्यातील कामठवाडी अ, येथील असून त्याच ठिकाणी माझं बालपण जवळपास मी बालवाडीपर्यंत त्या ठिकाणी होतो. त्या मारुती मंदिरातील बालवाडीमध्ये मी जायचो. परंतु वडील तालुका कृषी अधिकारी होते, त्याच्यामुळे त्यांची बदली ही त्या काळचा ठाणे जिल्हा म्हणजे आताचा पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणी असल्यामुळे 1ली ते 4थीचं शिक्षण माझं वाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर त्यांची बदली ही रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात झाली होती. 4थीचं शिक्षण माझं तिथे झालं आणि 2000 साली त्यांची बदली सासवड या ठिकाणी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आपलं सासवडमध्ये स्थायिक झालं आणि मी 5वीला सासवड येथील वाघेरे विद्यालय येथे प्रवेश घेतला. 5वी ते 10वी पर्यंत मी वाघेरे हायस्कूलमध्ये शिकत होतो. सर्वसामान्य विद्यार्थी आपल्यासारखाच. त्यावेळेस आपल्याला काही कळत नसतं की आपल्याला पुढे मोठं झाल्यावर काय व्हायचंय. आपण आजूबाजूच्या मुलांसोबत हसत खेळत शिकत असतो. कुठलंही ध्येय नसतं, कुठलेही विचार नसतात. पद्धतीने अभ्यास करत गेलो. फक्त अभ्यासामध्ये थोडा सिन्सिअर होतो. 10वी मध्ये मला त्या काळी 89% मार्क मिळाले. मी शाळेमध्ये तिसरा आलो होतो. पण असं काही ठरवून आलेलं नव्हतं की मला शाळेमध्ये पहिलं जायचंय, दुसरं जायचंय, तिसरं जायचंय. जसं सर्वसामान्यपणे सर्व मुलं अभ्यास करतात त्याच पद्धतीने मी अभ्यास केला. अभ्यासाबरोबर खेळाची आवड देखील जपली. मी व्हॉलीबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळ खेळायचो. त्याच्यामध्ये मी शाळेच्या तसेच कॉलेजच्या देखील टीममध्ये खेळलेलो होतो. 10वी झाल्यानंतर आपल्या इथे थोडासा एक ट्रेंड आहे की 10वी झाल्यानंतर पुण्यामध्ये शिकायला जायचं. 11वी-12वी पुण्यात करायची. 12वीला देखील पुरंदर कॉलेज आपल्या सासवडचं जे आहे त्या ठिकाणी 11वी-12वीला ऍडमिशन घेतलं होतं. 11वी-12वी देखील त्याच पद्धतीने अभ्यास केला. फक्त 12वी मध्ये सर्व गोष्टी सोडून शेवटचे 2-3 महिने चांगला अभ्यास केला. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ्या पायऱ्या कुठल्या असतात, तर एक पहिली असते 10वी आणि दुसरी असते 12वी. आणि आपल्याला सर्व बाजूने बंबार्डिंग चालू असतं की 12वीत चांगले मार्क मिळाले की तुमचं आयुष्य सोपं होतं. त्याच पद्धतीने 12वीला देखील मी शेवटचे 3-4 महिने चांगला अभ्यास केला. 12वीला मला 89% मार्क मिळाले आणि मी त्यावेळेस पुरंदर तालुक्यामध्ये पहिला आलो होतो.